नमस्कार, मी रावसाहेब सोनवणे, पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक। गेल्या 10 वर्षापासून मराठा समाजातील मुलामुलींचे लग्न जमण्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्नशील आहे। आमचे ऑफिस शंग्रीला कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे। दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ऑफिस चालू असते। एकही दिवस ऑफिसला सुट्टी नाही। ऑफिसमध्ये आम्ही 4 जण असतो। मी रावसाहेब सोनवणे, पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक, तसेच ज्ञानेश्वर पाथरीकर फुलंब्री तालुक्यातील, किशोर बोरसे कन्नड तालुक्यातील, आणि आता एक नवीन मुलगा आलेला आहे पैठण तालुक्यातील वाघचौरे म्हणून। असं आम्ही 4 मिळून ऑफिस हे चालवतो। फुल टाईम सर्व्हिस आहे। ऑफिसमध्ये मुलांना मुलींना फायली दाखवून आवडलेल्या स्थळाच्या संदर्भात कॉल करणं, मध्यस्थी करणं, जमवण्याचा प्रयत्न करणं। मी स्वतः मुलाच्या मुलीच्या घरी जातो, घरदार बघतो, फॅमिली बघतो। ही फॅमिली कोणत्या फॅमिलीला मॅच होणारी आहे, यांची आर्थिक परिस्थिती कशी, शैक्षणिक पात्रता काय, असा सगळा अभ्यास करून त्या अनुरूपतेप्रमाणे स्थळ देण्याचा मी प्रयत्न करतो। याच प्रयत्नाच्या माध्यमातून आतापर्यंत 4000 मुलामुलींची लग्न जमली आणि असेच अनुरूप जोडीदार मिळावे आणि सर्वांना त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ मिळावं म्हणून आम्ही आता यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे। गेल्या 3 महिन्यापासून मी बालाजीला जाऊन आलो आणि बालाजीहून आल्यानंतर माझी मुलगी मनीषा हिची इच्छा होती की पप्पा तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा। यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांशी संपर्क होईल आणि आपलं कार्य चांगलं आहे ते सर्वांपर्यंत पोहोचेल। तिची इच्छा होती आणि ती इच्छेखातर मी यूट्यूब चॅनल चालू केलं। पण मी फारसा काही असं जास्त शिकलेलं नसल्यामुळं मला सुरुवातीला जमेल का नाही थोडी भीती वाटत होती। यूट्यूब चॅनलवर कसं करायचं, परत कोणाला काही प्रॉब्लेम येईन का, काही अशी मनात शंका होती। पण ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनल चालू केलं आणि जो पालकांचा रिस्पॉन्स मिळाला, आता त्या माध्यमातून आतापर्यंत 9-10 हजार सबस्क्रायबर झाले। सत्य काम असल्यामुळं सगळ्यांना माझं काम आवडलं। प्रत्येक मुलं मुली पालक माझे व्हिडिओ दररोज आवडीने बघतात, फोन करतात, सांगतात सोनवणे साहेब तुमचं बोलणं, तुमचा स्वभाव आम्हाला खूप आवडला। आणि खरंच तुम्हालाही सांगतो, तुम्ही जे माझ्यावर प्रेम केलं, या 3 महिन्यात माझी जी कामाची गती वाढवली, त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे। असंच प्रेम तुम्ही राहू द्या। तुमच्या सर्वांसाठी मी सातत्यानं चांगल्यात चांगले स्थळ कसं देता येईल याचा मी निश्चित प्रयत्न करेन। म्हणून मी यूट्यूब चॅनलवर सर्व सुविधा अगदी मोफत ठेवलेली आहे। कुठल्याही प्रकारची फी न घेता अगदी निःशुल्क अशी सेवा देण्याचा मी प्रयत्न करत आहे। तसेच प्रत्येक रविवारी मोफत मेळावा घेऊन मुलामुलींचं लग्न जमवण्याचा मी प्रयत्न करत आहे। म्हणून येत्या रविवारी, आता उद्याचा जो रविवार आहे त्या रविवारी अगदी मोफत सेवा आहे। या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा। नवरात्रीचा फराळ घेण्यासाठी आणि अनुरूप जोडीदार निवडण्यासाठी आमच्या ऑफिसला येऊन एकदा भेट द्या। निःशुल्क अशी सेवा आहे। ऑफिसमध्ये जरी आले, पूर्ण फायली बघा, पूर्ण मुलाच्या मुलीच्या, तुमचं समाधान झालं, तुम्हाला वाटलं वर्षभराकरता जर सर्व्हिस पाहिजे तर आमची 5000 रुपये फी आहे। नवरात्री उत्सवानिमित्त दसऱ्यापर्यंत आम्ही 500 रुपये सूट दिलेली आहे। तसेच
जर तुम्हाला वाटलं मोफत सेवेचा लाभ घ्यायचा तर दर रविवारी या, यूट्यूब चॅनल बघा आणि आमचा स्टेटस बघा. स्टेटसवर आमच्या मुलामुलींची प्रोफाईल असते आणि हे तिन्ही सुविधा तुम्हाला अगदी मोफत असतात. पण तुम्हाला वाटतं सोनवणे साहेब मध्यस्थी करावं, त्यांनी आमच्यासोबत मुलगा मुलगी बघण्यासाठी यावं, आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करावं, ऑफिसमध्ये आम्हाला आवडलेल्या स्थळांना संपर्क करून मध्यस्थी करावं, असं जर वाटत असेल त्यासाठी नावनोंदणी करावं लागेल. कारण एवढी सर्व सेवा जर पाहिजे असेल तर आम्ही 4 आहे ऑफिसमध्ये, पात्रीकर, बोरशे, मी, अजून आता नवीन मुलगा आला होतो. असा एवढ्यांचा प्रपंच हा त्याच्यावरच असतो. तर हे समजून तुम्ही घ्या. आनंदानं 5,000 भरा, निश्चित तुम्हाला मनाजोगं स्थळ भेटेल. खात्री देतो. फक्त आपल्या योग्यतेप्रमाणे आपण स्थळ जर निवडले तर निश्चित भेटेल. पण होतं काय, प्रत्येकाच्या अपेक्षा खूप अशा गगनाला भिडलेल्या आहे. मुलगा असो की मुलगी असो, सुंदरता पाहिजे, शिक्षण पाहिजे, परिस्थिती चांगली पाहिजे, लग्न चांगलं करू दिलं पाहिजे, अशा काय नाही त्या अपेक्षा आता सध्या अलीकडे वाढलेल्या आहे. प्रत्येक पालकांनी स्वतःला आजमावून बघावं. विचार करा, आपल्या मुलामुलीचे आता लग्न करायचे आहे त्यावेळेस कुठंतरी आपले स्वतःचे घरदार गाडी झाली, आणि जो मुलगा आता लग्नाला आलेला आहे नेटका तो नोकरीला लागला आणि तो अशा अवस्थेमध्ये कसं लगेच घर घेऊ शकतो, लगेच गाडी घेऊ शकतो आणि सगळ्या गोष्टी तो परिपूर्ण कसा असेल. समजा 1,00,000, 2,00,000, 3,00,000 रुपये जरी पगार असेल तरी त्याला एकदम सगळ्या गोष्टी जॉबला लागल्याबरोबर शक्य आहे का. तर हे थोडंसं पालकांनी कुठेतरी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. जे शक्य नाही ती अपेक्षा जर तुम्ही ठेवली तर लग्न जमेल का. म्हणून मी कळकळीची विनंती की अपेक्षा निश्चित असावी, पण जे शक्य आहे वस्तुस्थिती बघा. मुलगा तुम्ही हुशार बघा, तो कोणत्या कॉलेजला शिकला, त्याचे शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे हे बघा. गडगंज श्रीमंतीतले मुलं भेटेल यदा कदाचित. रात्री 8-9च्या नंतर त्यांच्या घराच्या अवतीभोवती एक चक्कर मारा. डोलत येतात का, घरी वेळेवर येतात का, हे तुम्ही विचार करा. म्हणून सांगतो, श्रीमंत बघण्यापेक्षा गुणवान बघा, निश्चित समाधान मिळेल. गुणवत्ता लाईफ टाईम टिकणारी आहे. श्रीमंती काळानुसार बदल होतो. जो आज श्रीमंत आहे तो उद्या गरीब होतो, जो गरीब आहे तो श्रीमंत होईल. पण ज्याच्या अंगी टॅलेंट आहे तो कुठंही जाऊ द्या, तो त्याच्या टॅलेंटवर तो त्याचं सक्सेस मिळवून दाखवू शकतो. आज मी माझं उदाहरण द्यायचं ठरलं तर मला कुठलीही नोकरी नव्हती. गावी शेती आहे आणि त्या शेतीच्या बळावर मी फक्त मुलांचं शिक्षण म्हणून मी छत्रपती संभाजीनगरला आलो. मुलगा महाराष्ट्र पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियमला टाकला. मुली जय भवानी शाळेमध्ये शिकल्या. फक्त काय मुलं घडवणे हा उद्देश होता. आज दोन्ही मुली इंजिनियर झाल्या, दोन्ही जावई इंजिनियर आहे, दोन्ही जावई चांगल्या पॅकेजवर आहे. मुली माझ्या खूप समजदार आहे. मी ज्या मुलाशी विवाह ठरला त्याला कोणत्याच मुलींना ना लहान्या का ना मोठ्या मी सांगेल तसं ऐकत गेल्या. आज त्या सुखी आहे, आनंदी आहे. आता राहिला मुलगा, तोही इंग्लिश मिडियमचा असल्यामुळं तो आता कॉम्प्युटर इंजिनियरला त्यानं ॲडमिशन घेतला. आता त्याच्या फायनल इयरला आहे. तो त्याच्या पायावर उभा राहील. शून्यातून मी हे सर्व काही उभं केलं. आज माझं छत्रपती संभाजीनगरला घर आहे. स्वतःचं शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगरला माझं ऑफिस आहे. फक्त कुठलं व्यसन नसावं हे सांगण्याचं तात्पर्य
मला फक्त कुठलंही व्यसन नव्हतं आणि माझी भावना फक्त दुसऱ्याचं चांगलं करण्याची होती. समाजासाठी झटत गेलो, चांगल्या मुलामुलींना अनुरूप स्थळं देत गेलो. त्याच माध्यमातून मला चांगले जावई भेटले. आज दोन्ही जावई खूप समजदार आहे, निर्व्यसनी आहे. याच्यापेक्षा काय पाहिजे? पैसा अडका तर प्रत्येकाला कमी अधिक होणारे जाणारे, फक्त मिळणार. प्रत्येक आईवडिला वाटतं आपले मुलीला मुलगा चांगला भेटावा, समजदार भेटावा, जीव लावणारा भेटावा. खाण्यासाठी जगण्यासाठी लई पैसा लागत नाही. म्हणून पालकांना कळकळीची विनंती आहे, श्रीमंत बघण्यापेक्षा मुलगा गुणवान बघा, निर्व्यसनी बघा, अनुरूप बघा, आपल्या योग्यतेप्रमाणे बघा. तर अशाच प्रकारचे जर स्थळ तुम्हाला चांगले पाहिजे असेल, जसे माझ्या मुलीला मी शोधले, तुमच्या मुली म्हणजे माझी भाषी म्हणूनच मी स्थळ दाखवणार असतो. मला जराही कोणाच्या बाबतीत प्रॉब्लेम वाटला तर मी निश्चित तुम्हाला सांगणार. तर त्यासाठी विश्वास ठेवा, एकदा या, भेटा आणि अनुरूप जोडीदार निवडा. म्हणून आता परत एकदा सांगतो, उद्याच्या रविवारी मोफत मेळावा ठेवलेला आहे. या मोफत मेळाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त मुलामुलींनी येऊन आपल्याला सहकार्य करावं आणि त्यांना त्यांच्या योग्यतेचा जोडीदार निवडावा. तर चला, नवरात्रीचं फराळ आणि अनुरूप जोडीदार घेण्यासाठी, अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र, छत्रपती संभाजीनगरला या आणि सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत पाहिजे तसे स्थळ तुम्हाला निश्चित भेटेल. पण त्यासाठी तुम्हाला येणं गरजेचं आहे. तर उद्या फराळाला या, नवरात्रीचं फराळ आहे आणि फराळ करता करताच आपल्याला देवी माता प्रसन्न होईल आणि आपल्या योग्यतेप्रमाणे आपल्या मनातला जोडीदार आपल्याला देईल अशी मला खात्री आहे. कारण आपण जर मनोभावे जर देवीची पूजा केली तर सगळी इच्छा देव पुरा करीत असतो. आपण मनोभावे जा, दर्शन घ्या. उद्या येताना आपल्याजवळ जी कुठं देवीचं मंदिर असेल, तुळजाभवानी असेल, रेणुका माता असेल, अजून कोणत्या देवीचं मंदिर असेल, जे काही आपल्या जवळपास त्या देवीचं दर्शन घेऊन एकदा ऑफिसला या आणि निश्चित तुम्हाला देवी प्रसन्न होईल, तुमच्या मनातलं स्थळ देईल, तेही मोफत, कुठल्याही प्रकारची फी न भरता. उद्या या. तर जास्त वेळ घेत नाही, व्हिडिओ बोलण्याच्या ओघात जास्त झाला. अधिक माहितीसाठी 9403 41 40 87 या नंबरवर संपर्क करावा आणि असेच अनुरूप जोडदार मिळण्यासाठी आपला हा व्हिडिओ 10 नातेवाईकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, संपर्कात राहा.